ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव. ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना. नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 9372 1 2044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा. लोकशाही प्रक्रिया ही निकोप असावी. निवडणूक आयोगानं मतदानासाठी निर्दोष कार्यक्रम जाहीर केला पाहिजे, मात्र असं होत नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे. निवडणूक आयोगाचा कार्यक्रम हा मंत्रालयामधील कोणीतरी PA ठरवत असून त्याची अंमलबजावणी आयोग करत आहे. निवडणूक आयोग हा पूर्णपणे सत्तेचा गुलाम झाला आहे, अशी टीका काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. संगमनेरमध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना ते म्हणालेत की राज्यघटना आणि देश टिकवण्यासाठी लोकशाहीमध्ये मतदान प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे आणि या प्रक्रियेमध्ये निर्दोष कार्यक्रम जाहीर होत नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे. 2 दिवसांवरती निवडणूक प्रक्रिया येते आणि त्यानंतर स्थगित केली जाते. हा प्रकार कधीच घडला नाही. असं आता घडत आहे. हा काय भोंगळ कारभार चालू आहे का, असा सवाल करताना मंत्रालयामधील कोणीतरी PA निवडणूक कार्यक्रम ठरवत असतो आणि निवडणूक आयोग तो जाहीर करत असतो, असं आमचं स्पष्ट मत आहे. कारण निवडणूक आयोगामधील अधिकारी उच्च पदस्थ असतात. त्यांना निवडणुकीचा अनेक वेळा अनुभव असतो, परंतु ते सत्तेच्या दबावाखाली काम करतात. दरम्यान यावेळी आमदार सत्यजित तांबे म्हणालेत की लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कायम विकासाची कामं केली आहेत. विकासासाठी सातत्यानं निधी आणला आहे. संगमनेर तालुका हा शहर आणि एक परिवार असून आमच्यावरती विश्वास आहे. सेवा समितीचे सर्व उमेदवार मोठ्या संख्येनं विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर डॉक्टर मैथिलीताई तांबे म्हणाल्यात की विरोधकांचं काम आरोप करणं असं आहे, आमचं काम काम करत राहणं असं आहे. काम केलं आहे, आता कमाल करून दाखवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, सौ दुर्गाताई तांबे, डॉक्टर हर्षल तांबे, डॉक्टर वर्षाताई तांबे यांनी मतदानाचा हक्क बजावलाय. हे तर लोकशाही मधले अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे. खरं म्हणजे हे जे सगळे कोणता पक्ष असो, लोकशाही आहे. इथे काही व्यक्तिगत द्वेषाचं काही कारण नाही. ही जी प्रक्रिया असते ती निर्वेद असली पाहिजे, निकोप असली पाहिजे, निर्दोष असली पाहिजे. साधा निर्दोष कार्यक्रम जाहीर करू शकत नाही असा जो निवडणूक आयोग आहे, त्याच्यापेक्षा काय दुर्दैव असू शकतं. आणि माझं मत वेगळं आहे. कुणीतरी मंत्रालयातला PA कार्यक्रम बनवतो आणि निवडणूक आयोग तो जाहीर करतो, असं माझं स्पष्टपणे मत आहे. नाही तर निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत, उच्च IAS ऑफिसर आहेत, सिनियर आहेत, त्यांनी आयुष्यभर निवडणुका हाताळलेले आहेत. त्यांना सगळे त्याच्यातले फायदे तोटे कशा पद्धतीने असतात, कोणते दोष असतात, कोणते गुण असतात, सगळं माहिती आहे. असं असताना होऊच कसं शकतं त्याला कारण कुणीतरी मंत्रालयातला PA ना कार्यक्रम बनवला आणि तो लावून टाकला, कारण यांना ते बंधन होतं. हे माझं अत्यंत स्पष्टपणे मत आहे. निवडणूक आयोग हा आता कोणातरी सत्तेचा गुलाम झालेला आहे, हा जो आरोप आहे तो अत्यंत खरा आहे, अत्यंत खरा आहे तो. मात्र मुख्यमंत्र्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे आयोगाच्या. आता मुख्यमंत्री शेवटी असं आहे की स्वतःवरचं बालट जाण्याकरता ते काळजी घेत आहेत, बाकी याच्यापेक्षा काही नाहीये. याच्यामध्ये हस्तक्षेप आहेच आहे. अनेक गोष्टी आपण पाहिलं की अनेक दोष आम्ही मतदार याद्यांमध्ये दाखवले असताना सुद्धा ते दूर करण्याचा अधिकार नाही असं तहसीलदार आम्हाला उत्तर देतो. मग हे कशामुळे करतोय तो, हे का दोष दूर होत नाही याच्यातले, हे सगळं काही आहे. याच्यात शासकीय हस्तक्षेप जो आहे, सत्तेचा हस्तक्षेप, शासकीय म्हणत नाही, सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप हे 100% कारणीभूत आहे. मतमोजणी जर उद्या झाली तर त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे पुढच्या निवडणुकांवरती. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, उद्या झाली पाहिजे की 21? उद्या झाली पाहिजे या मताचा मी एवढ्या करता आहे.
की 21 दिवस म्हणल्यावर एकतर ईव्हीएमच्या बाबतीत शंका संपूर्ण देशाला आहे, आम्हाला आहे. हे काही करू शकतात. कालच त्याला जो गोंधळ घातला गेला, ईव्हीएम बदल करण्यात आले. म्हणजे एक ईव्हीएम दाखवले, नंतर दुसरे ईव्हीएम ठेवण्यात आले. हे लोकांनी ओळखलं. इथं लोक साधी माणसं आहेत. प्रचंड मोठ्या सत्तेच्या विरुद्ध लढणारी साधी माणसं इथं त्यांनी ते भांडण केलं. हे जे दिसतंय ना, याच्यामुळे पुन्हा 20 दिवस आम्ही ते राखण कोणी करायचं, कसं करायचं, या सगळ्या गोष्टीचं आम्हाला काळजी वाटते. शावीर शेख, सी 24 तास, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.